आणि आता बुलेटिनमध्ये आत्ताची सर्वात मोठी बातमी। पूजा खेडकरचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र सामच्या हाती लागलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजानं काढलं हे जे चौथं दिव्यांग सर्टिफिकेट होतं ते तिने तिथून काढलेलं होतं। लोकोमोटर डिसेबिलिटीचं चौथं दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून काढलं होतं। पुण्याच्या औंध इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून याच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र नाकारल्यानंतर 24 ऑगस्ट 2022 या तारखेला पूजाने पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलं। आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, काय सविस्तर माहिती आहे? निश्चितपणे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे बाहेर येत आहेत। एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे हे कारनामे आता पुढे येऊ लागलेले आहेत। आता त्यातच पूजानं चौथं देखील दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं असल्याची माहिती पुढे आलेली आहे। ते प्रमाणपत्र आपल्या हाती लागलेलं आहे। हे लोकोमोटर डिसॅबिलिटी या प्रकारचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे। यातली महत्त्वाची बाब म्हणजे आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण YCM रुग्णालयाने हे प्रमाणपत्र दिलेलं आहे। ऑगस्ट 2022 ला हे प्रमाणपत्र दिलं गेलं आणि त्याच महिन्यामध्ये पुण्याच्या औंध येथील जिल्हा शासकीय रुग्णालयानं मात्र पूजाला हेच लोकोमोटर डिसॅबिलिटीचं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते नाकारलेलं होतं आणि त्याच महिन्यात दुसऱ्या हॉस्पिटलने सरकारी हॉस्पिटलने हे प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्यामुळे याकडे एक कट म्हणून पाहिलं जात आहे किंवा या खेडकर फॅमिलीकडून शासनाची हॉस्पिटलची फसवणूक केली जात आहे असं देखील पाहिलं जात आहे। यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।